नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, थंबनेलवरून तुम्हाला दिसत असेल की या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तब्बल 3 योजनांचे पैसे जमा होणार आहेत। म्हणजे जणू काही शेतकऱ्यांच्यावर पैशाचा पाऊस पडणार आहेत। अशा कोणत्या 3 योजना आहेत का त्या 3 योजनांचे पैसे याच महिन्यामध्ये बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर या सर्व योजना या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की चॅनलवरती नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण नवीन माहिती तुम्हाला या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची आणि पहिली योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी। आता पीएम किसान सन्मान निधीचे पैसे अधिकृत वेबसाईटवरती कोणत्या दिवशी येणार आहे तर 28 फेब्रुवारी 2024 रोजी 16वा हप्ता हा बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। सर्वांसाठी ही योजना आणि ही माहिती खूप महत्त्वाची आहे। प्रत्येक बँक खात्याला आधार बेसवरती शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतात। असे सर्व अधिकृत माहिती त्यांच्या pm-kisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवरती जाहीर झालेली आहे। तर ही एक योजना आहे की त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत। शेतकरी मित्रांसाठी दुसरी एक योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत। आता शेतकरी महासन्मान निधी योजना जी आहे या योजनेचे पैसे सुद्धा डिक्लेअर झालेले आहेत। म्हणजे नमो शेतकरी सन्मान योजनेचा अंतर्गत जो दुसरा हप्ता आहे हा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावा अशी सूचना देण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध झालेले आहे। त्या संदर्भात धनंजय मुंडे यांच्या ट्विटर हँडलवरती अधिकृत घोषणा या ठिकाणी केलेली आहे। यामध्ये ते असे म्हणतात की नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी आज 1792 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे। याद्वारे राज्यातील सुमारे 90 लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी 2000 रुपये याप्रमाणे हा दुसरा हप्ता फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत जमा होणार आहे, असं घोषणा त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरती दिलेली आहे। शेतकरी मित्रांसाठी दुसरी महत्त्वाची योजना म्हणजे पीक विमा योजना। ही महाराष्ट्र राज्यात सन 2020 ते 2022 या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शीत पिकांचे किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले आहे, नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याचा शासन निर्णयाला मान्यता मिळालेली आहे। 21 फेब्रुवारी 2024 रोजी हा शासन निर्णय जाहीर झालेला आहे। आता या शासन निर्णयानुसार जेवढेही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांचे पैसे फेब्रुवारी महिन्याच्या अखेर जमा करण्यासंदर्भात शासनाने आदेश दिलेले आहेत। आता राज्यात सन 2020-2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकाचे इतर मालमत्तेचे जे काही नुकसान झालेले आहे ह्या नुकसानीचे सर्व तपशीलवार अहवाल किंवा त्याचं नुकसान पंचनामे शासनाकडे आलेले आहेत। पण या नुकसानीच्या बदल्यात त्यांना पैसे आले नव्हते। मात्र आता शासनाने जाहीर केलेले आहे की 40,170.70 लक्ष इतकं रक्कम निधी वितरित करण्यात आलेली आणि त्या संदर्भात मान्यतासुद्धा दिलेली आहे। आता विशेष म्हणजे ते सुद्धा पैसे फेब्रुवारी महिन्याच्या अखेर द्यावे अशी शासनाची नियोजनात ठरलेलं आहे आणि त्यानुसार तो शासन निर्णयसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आता शेतकरी मित्रांनो, हे जे शेत पिके किंवा शेत जमिनी नुकसानीसाठी महाडीबीटी प्रणालीवर लाभार्थ्याची माहिती अपलोड करण्यापूर्वी संबंधित तहसीलदार आणि जे जिल्हाधिकारी असतात त्यांना सादर करणे खूप गरजेचं आहे। त्यानंतर तहसीलदार त्यांनी महाडीबीटी प्रणालीवर लाभार्थ्याची माहिती अपलोड करावी। माहिती अपलोड केल्यानंतर जिल्हाधिकार्यालयाच्या वेबसाईटवरती त्यांची माहिती प्रसिद्ध होईल आणि माहिती प्रसिद्धी झाल्यानंतर शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये ते पैसे जमा होणार आहे। अशा पद्धतीने महत्त्वाच्या योजना या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की एक शेतकरी ह्या तिन्ही योजनांचा लाभ घेऊ शकतो, परंतु काही शेतकऱ्यांनी मात्र पीएम किसान योजनेसाठी अर्ज केला असेल परंतु नमो किसान योजनेसाठी अर्ज केला नसेल किंवा पीक विम्यासाठी अर्ज केला नसेल तर शेतकऱ्यांसाठी जेवढेही योजना असतात त्या योजना प्रत्येक शेतकरी त्याचा लाभ घेऊ शकतो। चला तर मित्रांनो, आता व्हिडिओ आपण स्टॉप करूया,
कारण खूप महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन इम्पॉर्टंट माहिती या चॅनलवरती येत असतात। तसेच ही व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।